भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी देवया जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी. 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन चिपळूण इथल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीमध्ये करण्यात आलं. मंडळी, चिपळूण हे कोकणातलं विद्या, कला आणि संस्कृतीचं माहेरघर. चिपळूण हे वाशिष्ठी नदीच्या दोन्ही तीरावर वसलेलं मुंबई गोवा हायवेवरचं निसर्गाची सर्वांग सुंदर पार्श्वभूमी लाभलेलं असं अत्यंत देखणं आणि समृद्ध गाव. साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यामध्ये अखिल भारतीय साहित्य परिषद आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर या स्थानिक संस्थांचा सिंहाचा वाटा होता. या नाट्य संमेलनामध्ये चिपळूण बाहेरून येणाऱ्या अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक, कवी, लेखक, कादंबरीकार आणि साहित्य रसिक मंडळींचं स्वागत करण्यासाठी चिपळूणकर नागरिक अत्यंत उत्साही आणि तत्पर होते. साहित्य संमेलन सुरू होण्याआधी वादांचं वादळ उठलं होतं. अशा वादांवरून असं म्हणावंसं वाटतं की वाद करणाऱ्या संस्थांना साहित्य संमेलन म्हणजे प्रसिद्धीची संधीच असते की काय. पण प्रत्यक्षात मात्र हे संमेलन अतिशय शांततापूर्ण वातावरणात पार पडलं. हे संमेलन म्हणजे चिपळूण नगरीच्या इतिहासातील चिपळूणच्या नागरिकांच्या अमाप उत्साहाचं, प्रेमाचं, स्वागताचं, सहभागाचं ऐतिहासिक स्मरणदायी संमेलन ठरलं. अनेक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांनी युक्त असं हे संमेलन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिपळूण सारखं सर्वांग सुंदर कोकणातील शहर. चिपळूणकरांच्या चेहऱ्यावरील अत्यंत उत्साही सहभाग, चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि प्रतिसाद. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहित्य नगरीची अवाढव्य आणि कलात्मक उभारणी. कोकणातील पारंपरिक टुमदार गवतांच्या घरांचं दर्शन घडवणारा गाव उभारणी असा देखावा. कोकणचे सुपुत्र आणि तमाम मराठी नाट्य चित्रपट रसिकांना अभिमान वाटावा असं नितीन देसाई यांचा कलात्मक आविष्कार.
साहित्यिकांबरोबरच राजकीय मंडळींना लाभलेला मंच. या साहित्य संमेलनाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे लोटलेली अलोट गर्दी. अशा वैशिष्ट्यांनी भरलेलं हे साहित्य संमेलन. इथं असलेल्या विपुल ग्रंथ दालनाचं चित्र, राज्यातील आणि परराज्यातील साहित्य प्रकाशनाची दालनं, मी उदयकुमार नाईक, मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेश हैदराबाद या ठिकाणाहून 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आमच्या संस्थेतर्फे स्टॉल लावण्यासाठी आलेला आहे. माझं नाव अनिल अतकर आहे. मी आलो औरंगाबादहून. मराठवाडा साहित्य परिषदेकडनं आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे आणि इथे आमच्या प्रतिष्ठान अंकाला मराठवाडा साहित्य परिषद जो अंक येतो मासिक निघतं त्याला चांगल्या पद्धतीने हे आहेत. मराठवाड्याचे काही जे लोक इथे आहेत त्याचे काही अजीव सभासद नोंदणी इथं झालेली आहे. त्याचबरोबर आमचे इथे वैचारिक वगैरे पुस्तकाची आम्ही जी पुस्तकं ठेवली होती त्यांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे. एकंदरीत खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने संमेलनाच्या पूर्वतयारीवर आधारित थेट प्रक्षेपित केलेला कार्यक्रम, तसंच संमेलनाच्या उद्घाटनाचा तमाम रसिक तसंच देश विदेशातील मराठी रसिक जनांसाठी थेट प्रक्षेपित झालेला हा दृष्ट लागण्यासारखा साहित्य संमेलन सोहळा. साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला सकाळी वृक्षदिंडी काढून पर्यावरणाच्या दृष्टीने लोकशिक्षणाचं आणि लोकजागृतीचं कार्य या दिंडीच्या माध्यमातून चिपळूणकर नागरिकांनी सादर केलं. वृक्षदिंडीच्या दिवशी पर्यावरणावर आधारित 2 परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यापैकी बदलते पर्यावरण आणि मानवी जीवन यावर आधारित आणि पॉवर पॉईंटच्या माध्यमातून उत्तम सादरीकरण केलेलं पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे यांचं भाषण होय. एकीकडे आपण उद्योगधंदे, कारखाने, वाहनं यांच्यामुळे कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतो. दुसरीकडं हे जे काही शोषून घेणारी यंत्रणा आहे ती यंत्रणा आपण नष्ट करून टाकली. आपण मोठ्या प्रमाणात जंगलतोड केलेली आहे, करतो आहोत. मोठ्या प्रमाणात समुद्र दूषित करून टाकलेले आहेत, अजूनही करतो आहोत. त्यामुळे एकीकडं त्या वायूची वाढ होते आणि दुसरीकडे ते वायू शोषून घेणाऱ्या सगळ्या गोष्टी नष्ट होत आहेत. यामुळं आपल्याकडं जास्तीत जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वाढतोय आणि तो वाढत असताना समुद्रातलं आणि जमिनीवरचं हे कार्बन डायऑक्साईडला नियंत्रित करणारे हे घटक नष्ट होत असल्यामुळं आपल्याकडं तापमान वाढत आहे. शुक्रवारी 11 जानेवारी 2013 रोजी सकाळी ग्रंथदिंडीचं उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आणि स्वागताध्यक्ष सुनील तटकरे तसंच चिपळूणच्या नगराध्यक्ष सावित्री होमकळस यांच्या हस्ते झालं. ही ग्रंथदिंडी म्हणजे चिपळूणकरांमध्ये असलेली उपजत नाट्य, कला, संस्कृती, साहित्य, ऐतिहासिक, पौराणिक देखावे आणि लोककला तसंच ढोल ताशांच्या, नृत्यांच्या अत्यंत उत्साही अशा दृष्ट लागणाऱ्या ग्रंथदिंडीची शोभायात्रा होती. ग्रंथदिंडीबरोबरच इथलं मोठ्या संख्येने असलेलं ग्रंथ प्रदर्शन, त्या शेजारील कोकणातील ऐतिहासिक कलात्मक गावांची उभारणी. शुक्रवार दिनांक 11 जानेवारी संध्याकाळी 4:30 वाजता 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर विविध राजकर्त्यांचा साहित्य आणि सांस्कृतिक वारसा किती मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे याबद्दल माननीय शरदचंद्रजी पवारांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विद्वत्ता प्रचूर असं वर्णन आपल्या खास शैलीमध्ये केलं. समोर बसलेले संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि आमचे मित्र, मराठी भाषेच्या चैतन्यमय विचाराचा वसा घेऊन संमेलनाच्या आनंद सोहळ्यात आपण सगळेजण आज या ठिकाणी एकत्र आलो. एखाद्या भाषेच्या संपन्नेसाठी
तिथे सत्व जपण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र येणं म्हणजे अभिजित संस्कृतीचे जपणूक करणे असं मला स्वतःला वाटतं. मराठी साहित्याच्या परिषदेच्या कामाच्या कक्षा या आता काही महाराष्ट्राच्या पुरता सीमित राहिलेल्या नाहीत. त्या महाराष्ट्राच्या बाहेर केव्हाच गेलेल्या आहेत, देशाच्या बाहेरसुद्धा गेलेल्या आहेत. याचा तुम्हाला मला मनापासूनचा अभिमान आहे. डॉक्टर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे 1878 साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होते. मला आनंद आहे की आज नागनाथ कोतापल्ले हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी विराजमान झाले. शंकरराव खरात, उत्तम कांबळे, नागनाथ कोतापल्ले, केशव मेश्राम हे उपेक्षित समाजातले आणि युवा पठाण हे मुस्लिम समाजातले संमेलनाचे अध्यक्ष झालेत. यावरून साहित्य व्यवहाराची सर्वसमावेश वृत्ती ही आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येते आणि म्हणून त्यासंबंधी निरर्थक वाद हे करण्याच्या संबंधीची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. शासनाची गाव तिचं ग्रंथालय ही मोहीम आहे. त्याची बराच गाजावाजासुद्धा केला जातो. पण आज किती ग्रंथालय चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहेत. आता शासनानं गाव तिथे ग्रंथ प्रदर्शन हा उपक्रम राबवावा. जनसामान्यांच्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. आजची युवा पिढी साहित्य व्यवहारापासून दूर जाते. इंटरनेट, फेसबुक या सायबर विश्वाने त्याला आपलेसे केलेले आहे. यासाठी ग्रंथ दर्शनाच्या माध्यमातून त्याची नाळ मराठीशी पुस्तकाशी जोडता येईल. सुसंस्कृत आणि समृद्ध विचाराची नवी पिढी निर्माण करण्याचं काम ग्रंथ आणि ग्रंथ प्रदर्शने निश्चित करू शकतील. आणि त्यासाठी ग्रंथ प्रदर्शनं आयोजित करणं ही सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे. बंगालमध्ये कित्येक वर्षापासून ग्रंथजत्रा दरवर्षी भरत असते आणि प्रत्येक बंगाली नागरिक ग्रंथजत्रेच्याबद्दल आत्मीयतेनं अभिमानानं बोलतो. तसं आपल्या महाराष्ट्रात का होत नाही याचा विचार निश्चित केला पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ही नगरी आपण उभी केली. चव्हाण साहेबांच्या मृत्यूच्या नंतर आम्हाला लोकांच्यावर काही जबाबदारी टाकली होती. त्यांच्या घरी मी गेलो दिल्लीमध्ये, मी आणि आमचे काही सहकारी. त्यांच्या घरामध्ये त्यांचे कपडे सोडले तर बँकबुक सापडलं. त्या बँकबुकमध्ये 27,000 रुपये होते आणि त्यांच्या घरामध्ये 15,000च्या पेक्षा जास्त दुर्मिळ ग्रंथ होते. आयुष्याची कमाई फक्त ग्रंथांच्या खरेदीमध्ये आणि आयुष्यातला मिळणारा मोकळा वेळ त्या ग्रंथांचं वाचन करण्याच्यासाठी यशवंतरावजींनी आयुष्यभर केलं आणि म्हणून त्यांचं नाव या ठिकाणी तुम्ही देतात नगरीला, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी संमेलनाचा उद्देश विशद केला. साहित्य संमेलन हे भरवण्याच्या पाठीमागचा सर्व आयोजकांचा किंवा त्या कालखंडापासूनचा विचार सर्वांच्या मनामध्ये हाच होता की सारस्वतांच्या सिद्ध लेखणीतून, कथा कादंबऱ्यांतून, त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या विविध स्तराच्या पुस्तकांतून समाज घडवण्याची अभ्यासपणाची प्रक्रिया ही कुठेतरी सतत त्यानिमित्ताने चालू राहिली पाहिजे. वारकऱ्यांची दिंडीची सुद्धा आज ज्या पद्धतीने वारी पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढीला किंवा कार्तिकेला जात असते, तशाच पैकी विचाराच्या वारकऱ्यांची दिंडीसुद्धा अभ्यासपणाने जर काही तुम्ही आम्ही सर्वजण चालू ठेवू शकलो तर साहित्य संमेलन भरवण्याचा एक उद्देश हा सफलतेच्या मार्गावरती समाजामध्ये आज आम्ही कुठेतरी दृढ करू शकतो आहोत. या विचाराला कुठेतरी बळकटी त्या निमित्ताने येऊ शकते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई तांबे यांनी नवोदितांना संधी देणं गरजेचं असल्याचं सांगितलं. कामाला सुरुवात केली तेव्हा नवोदित होते. आज ते चांगल्यापैकी प्रस्थापित कवी झालेले आहेत. तेव्हा तुम्हाला लोकप्रिय आणि प्रसिद्ध साहित्यिकांबरोबर अनेक नवोदितांची नावं निमंत्रण पत्रिकेमध्ये दिसलीत तर कृपया नवल करू नका. साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्राध्यापक वसंत आबाजी डहाके यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी आपलं मत व्यक्त केलं. हा विषय साहित्य आणि राजकारण इतक्या साध्या गोष्टीत सीमित करता येत नाही. मी एकंदरीत माणसाचाच विचार करतो आहे आणि सांगू इच्छितो की आम्हाला राजकारण वर्जन नाही. आम्हाला या सगळ्या प्रकारच्या क्षेत्रातले लोक हवे आहेत. मराठी साहित्य आणखी समृद्ध व्हावं
आणि अशा समृद्ध साहित्याचा आस्वाद आपल्या साऱ्या रसिकांना घेता यावा, त्याचबरोबर त्यांची मनं उन्नत व्हावीत, ती प्रगल्भ व्हावीत आणि राष्ट्रकार्यात समाजकार्यात महत्त्वाचं योगदान त्यांनी द्यावं. माझी अपेक्षा जी आहे ती साहित्यिकांकडूनही हीच आहे आणि समाजात काम करणाऱ्या लोकांकडूनही तीच आहे. कृपा करून आपल्या मनातलं जे गाणं आहे ते दडपून टाकू नका. आपल्या मनात जी गोष्ट आहे जी बाहेर पडू इच्छिते ती दडपून टाकू नका. तिला मुक्त करा, लिहा, बोला आणि आपल्या लोकशाहीमध्ये असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उत्तम उपयोग करा. 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी साहित्याविषयी आपलं मत व्यक्त केलं. जगातले टिकून राहिलेले आणि लक्षणीय ठरलेले साहित्य हे व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते, वास्तवाचे झडझडून भान देणारे असते, जागे करणारे, नव्या मूल्यांची आणि विवेकाची लावणी करणारी असते. एका प्रकारे तेथे लेखक जीवनाबरोबर तर असतोच, पण व्यवस्थेवरही आघात करीत असतो आणि त्यातून तो व्यवस्थेने ज्यांचे दमन केलेले आहे त्यांचा आवाज मुखर करण्याचा प्रयत्न करत असतो. 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची सांगता संमेलनाच्या कार्यवाह उज्ज्वलाताई मेहेंदळे यांच्या आभार प्रदर्शनानं झाली. आज इतके मान्यवर सगळे आपल्याकडे आलेले आहेत आपल्या विनंतीला मान देऊन, तेव्हा त्यांचे आभार मानणं हे आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. 3 दिवस विविध परिसंवाद, मुलाखती, कविसंमेलन यातून विचारवंतांच्या विचाराचा, ज्ञानाचा खजिना आपल्यापुढे उघडा होणार आहे. अशा या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी सन्माननीय शरदचंद्रजी पवार आमच्या विनंतीला मान देऊन इथे आले. त्यांचं मी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ महामंडळ आणि आयोजक लोकमान्य टिळक वाचन मंदिर यांच्यातर्फे मनःपूर्वक आभार मानते. याच दिवशी संध्याकाळी कवी इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचं काव्य संमेलन खूप रंगलं आणि दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मी कधीची थांबलेली एकदा येऊन जा. किती पुरविलेले करांचे लाड, सावलीचे झाड बाप माझा, वरून कठोर काळजात लोणी, वरून कठोर काळजात लोणी, माय बाप दोन्ही बाप माझा. आई किती प्रेमळ होती, मला सारं आठवत आहे. सांज वेळी ती माझी वाट बघायची हेही माझ्या लक्षात आहे. तिच्या मायेची ऊब अजून या शरीराला जाणवत आहे आणि तिने म्हटलेली अंगाई गीतं अजूनही माझ्या लक्षात आहे. काळा पैसा स्वल्पविराम, सापडले उद्गार चिन्ह, फरारी प्रश्नचिन्ह, डॅश कौस इत्यादी इत्यादी. ज्ञानेशाची कोनशिलाती, ज्ञानेशाची कोनशिलाती अक्षय शाश्वत झाली ग. अनसंतांची मंगलवाणी सप्त नद्यातून झरली ग. तेजोमय इतिहास तुझा तो, तेजोमय इतिहास तुझा तो, पुन्हा पुन्हा मज आठवू दे. माय मराठी तुझ्या कृपेचा हात मस्तकी राहू दे. अनगण भिंतींवरती चित्रे कधी काळच्या श्रीमंतीची, अंगणात पण सवे आमच्या कितीक दुःखे रांगत होती. एकेकाळी सुखात होतो माया मला सांगत होती. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहाणा, उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहाणा. त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण. बाबा पाडायला सीख, सीख बाबा सीख, पाडायला सीख.
निवडून दिलं त्याला पाडायला शिक बाबा, लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कधी प्रसिद्धी ठळक ठळक, कधी भडक पाहिजे. कार्य नसेना नाक्यावरती फलक पाहिजे. कार्य नसेना नाक्यावरती फलक पाहिजे. मी वडाला फेऱ्या घालत नाही, मी प्राजक्ताला फेऱ्या घालते. मी वडाला फेऱ्या घालत नाही, मी प्राजक्ताला फेऱ्या घालते. भले त्याची फुलं तिच्या अंगणात पडोत, भले त्याची फुलं तिच्या अंगणात पडोत. तिला तरी कुठे तिचा वड फुलं देतो, तिला तरी कुठे तिचा वड फुलं देतो, किंवा कुणालाही कुठे वड फुलं देतो. माझा प्राजक्तच देतो तिला फुलं, किंवा कुणालाही. आमचा कोकणचा आंबा जातो परदेशी, आमचा कोकणचा आंबा जातो परदेशी. त्याचा महिमा सारा आता दूरदेशी, त्याचा महिमा सारा आता दूरदेशी. काही सांगू त्याचा ठाट चढ डॉलरचा घाट, काही सांगू त्याचा ठाट चढ डॉलरचा घाट. उरल्या बाटा आता आमच्या पोरांशी, आम्ही कोकणचं राज वनवासी, आम्ही कोकणचं राज वनवासी. शनिवार दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी कवी संमेलनाला सुगीचे दिवस आणणारे रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकर यांच्या गप्पा टप्प्यांच्या ओघातील कवितांचं सादरीकरण हा एक उत्कृष्ट कार्यक्रम झाला. खरं बघितलं तर नायगावकर उत्तम हसवतात, पण मनातलं शल्य, समाजातल्या वेदना पण व्यक्त करतात. 15 वर्ष आमचं सरकार आहे. 15 वर्षात आम्ही वीज निर्माण केली नाही, पण आम्ही एक जाहिरात तयार केली. काय जाहिरात केली? की विजेची बचत हीच विजेची निर्मिती. विजेची बचत हीच विजेची निर्मिती. मग आता एकदा आमचे वीज मंत्री हायवेने चालले होते, म्हणजे करोडो रुपये जाहिरातीवर गेले, त्यात काही मेगावॉट वीज झाले असते तिथे. एकदा वीज मंत्री हायवेने गेले आणि त्याने ड्रायव्हरला सांगितलं की आपली जाहिरात नीट चालली की नाही पाहायचं आहे. मग त्या ड्रायव्हरला सांगितलं गाडी वळव आणि एका खेड्यात घे. वीज मंत्र्याची गाडी वळली, वळसे घेत रस्ता वाकडा तिकडा होता. मागे गेलं सुनील भाऊ, आत्ता वळसे घेत वीज मंत्र्याची गाडी खेड्यात आली. बघतात तर विशी बाहेर मोठं होर्डिंग, विजेची बचत हीच विजेची निर्मिती. मंत्री महोदयांना आनंद झाला की प्रसिद्धी तर व्यवस्थित चाललेली. मंत्र्यांच्या गाड्या पाहून गाव गोळा झालं. मंत्र्यांनी गावकऱ्यांना विचारलं, बोर्ड वाचला का? गावकरी म्हटलं नाही. काय लिहिलं त्यावर? म्हणजे तुम्हाला वाचता येत नाही? म्हटले नाही. तर गावात कुणालाच वाचता येत नाही? म्हटले नाही. तर गावात शाळा नाही? म्हटले नाही आहे. हो म्हणे असं काय करतात, जग कुठे चाललं आहे? गावकरी म्हटले कुठे चाललं आहे? अहो असं करू नका, गावात शाळा काढा. गावकरी म्हटले कशाला? नाही म्हणले पोरं शाळेत जातील. म्हटले मग काय होईल? अहो ते शिकतील. म्हटले मग काय होईल? अहो त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. गावकरी म्हणले नको नको, बरेच असेच अडाणी शेतात कामाला तरी येत आहेत, नाहीतरी शिकून कुठे नोकऱ्या मिळत आहेत. मंत्री म्हटले असं करू नका हो, जे शाळा काढा, पोरांना शाळेत घाला, त्यांना शिकवा, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. 5-6 वेळा मंत्री म्हटले त्यांना शिकवा, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. गावकरी चिडले एकदम. गावकरी म्हटले मंत्री महोदय, आमच्या गावाने ठरवलं आहे शाळा काढायची नाही, शिकायचं नाही, ज्ञानात वाढ अजिबात करायची नाही, कारण ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची निर्मिती. मी तटकऱ्यांची समोर सुनीलजी बसलेत, त्यांची आठवण सांगतो तुम्हाला कोकणची, म्हणजे चांगली आठवण आहे. तर ते लॉर्ड्सवरती मला तिकीट मिळालेलं आणि आमचा काय योग, ते इंडिया लागले हारायला. म्हणून मी बाहेर येऊन त्या गवतावर बसलो आणि तिथे एक मुलगा आला, म्हणे आमच्या बाबांनी तुम्हाला जेवायला बोलवले. म्हटलं इथं काय हायजॅक करण्याचा असा आपल्याला प्रकार आहे की काय वगैरे. तर म्हटलं कोण बाबा? तर म्हणे सुनील तटकरे म्हणून. म्हणजे तिथे सुद्धा माणसाला जेऊ खाऊ घालणं ही त्यांची मला तिथे अनुभव आला. पण तिरकसपणा कसा असतो बघा. नंतर ते म्हणले काय करूया, तर आम्ही दोघं जण पिसाला गेलो. पिसाचा मनोरा बघताना मला तो तिरका दिसला. सुनील तटकरे म्हणतायत हा तर सरळ आहे म्हणून.
कारण कोकणातला माणूस बघताना तिरका बघतो, तुम्हाला सांगतोय. यानंतर जागतिकीकरण आणि मराठी कादंबरी हा परिसंवाद चांगलाच रंगला. जागतिकीकरणाचा प्रोसेस हा सर्वांगाने आणि एवढ्या वेगाने आपल्याला भिडतोय की त्या वेगाने कादंबरीतून त्याचं प्रकटीकरण करणं किंवा कोणत्याही कलेतून ही गोष्ट अशक्य आहे. त्यामुळे हा बॅकलॉग कायमच राहणार आहे. एक मात्र खरं, कवितेनं जेवढ्या ताकदीनं हे जागतिकीकरण अंगावर घेतलेलं आहे तेवढं आमच्या कादंबरीकाराला अंगावर घेता आलेलं नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. जगामध्ये जे काही घडतं, जे परिवर्तन येतं, त्याची पहिली नोंद कवितेमध्ये होते असं दिसतं. तर कवितेनंतर कथा आणि कथेनंतर कादंबरीमध्ये हे सगळं परिवर्तन येत असतं. प्रत्येक काळामधल्या, प्रत्येक कालखंडामधला सामाजिक आशय हा कादंबरीमध्ये प्रतिबिंबित होत असतो. हे जग ही संबंध मोठी बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये आपल्यासारखा माणूस हा एक काय म्हणता येईल की घटक, हा एक उपयोजित घटक आहे. अशा प्रकारे जागतिकीकरणाची एक संकल्पना मांडली गेली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं विचारविश्व आणि आजचा महाराष्ट्र या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात सहभागी झालेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांनी आपले विचार मांडले. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीतलं विवेचन आजही सर्व क्षेत्रातील व्यक्तींना मार्गदर्शक ठरेल. या राज्याची स्थापना झाल्यानंतर साहित्य संस्कृती मंडळ, भाषा संचालनालय आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या 3 महत्त्वाच्या संस्थांची स्थापना यशवंतराव चव्हाणांनी केली. आणि हे करण्यामागे त्यांच्या मनातली भूमिका अशी होती की भाषेचा विकास, साहित्याचा विकास हा सहजासहजी होत नाही, त्यासाठी काहीतरी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. तुम्ही विश्वकोश निर्मिती मंडळासाठी त्यांनी तर्कतीर्थांसारख्या माणसाची केलेली योजना पहा, किंवा इतर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी जाणती माणसं आणून भाषिक एकूण उपक्रमांचं संस्थात्मीकरण करणं, चांगले उपक्रम उभे करणं आणि त्या चांगल्या माणसांकडे सोपवणं, अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. स्वातंत्र्यपूर्व काळात 1931 साली त्यांनी स्वतः विद्यार्थी असताना टिळक हायस्कूलमध्ये कराडला एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता आणि पुण्याला नूतन मराठी विद्यालयात ते आले होते. आणि परीक्षक कोण होते? नरसिंह चिंतामणी केळकर हे त्यांना परीक्षक होते. आणि विषय होता ग्रामसुधारणा. इतर शहरातले भले भले वक्ते तिथं होते, परंतु तात्यासाहेब केळकरांना यशवंतरावचं भाषण एवढं आवडलं ग्रामसुधारणावरचं की त्यांना पुन्हा सांगितलं की पुन्हा 10 मिनिटं बोला. ही यशवंतरावांची त्यातली समृद्धी आहे. मग ते पुन्हा 10 मिनिटं बोलले आणि 150 रुपयाचं पहिलं बक्षीस घेऊन कराडला गेले. देशभक्तींनी प्रेरित झालेले यशवंतराव टिळक हायस्कूलमध्ये वयाच्या 16व्या-17व्या वर्षी झेंडा त्या ठिकाणी लावतात आणि 18 महिने तुरुंगात जातात. आणि तो जो त्यांचा 18 महिन्याचा तुरुंगातला काळ आहे, तो येरवड्याच्या जेलमधला तो जो 18 महिन्याचा काळ आहे, तो काळ, आणि तेही विशेष आहे की मातृभक्ती आणि देशभक्ती याचं कसं सुंदर समीकरण हे यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वामध्ये होतं. यशवंतराव जे कमी वयाचे आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी माफी मागावी असंच गावातल्या 4 जाणकारांनी त्यांच्या आईला सांगितलं. तेव्हा त्यांच्या आईने सांगितलं, माफी कशा करतात? त्यांनी काय चोरी केली काय, गुन्हा केला आहे काय, खून केला आहे काय? त्यांनी आपल्या देशाकरता आंदोलन केलं. यशवंता बिलकुल माफी मागायची नाही म्हणाले आणि ते सूत्र यशवंतरावांनी आयुष्यभर पाळलं आणि ते जेलमध्ये गेले. पण त्या 18 महिन्याच्या काळामध्ये जे जे मोठे देशभक्त तिथं आले, त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, वाचनातून, चर्चेतून एक गोष्ट चव्हाण साहेब लक्षात आली, ते मांडलेली आहे. मला त्यांनी सांगितले, ते मी तुम्हाला सांगतो. या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जोपर्यंत एक विशिष्ट वर्ग सामील होत नाही, आपल्या पोटा पाण्याच्या चणचणीमुळं ज्यांना पोटाची कमाई करण्यासाठी दिवसभर राबावं लागतं आणि रात्री ज्यांना उशिशिवाय झोप येते, दगडात धोंड्याला डोकं टेकलं की झोप येते, ते या वर्गात आले पाहिजेत आणि त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, तर त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्य ज्योत स्फुल्लिंगित होईल. या विचारानं त्यांनी रात्रशाळा काढली. यशवंतरावांचं सगळ्याच गुणांचं, त्यांच्या संबंध यशस्वी जीवनाचं आणि महाराष्ट्राला आणि देशाला आदर्श देणाऱ्या त्यांच्या कामांच्या निर्णया ह्याचं इथे चांगलं मूल्यमापन केलं गेलं. सर्वच त्यांच्या सान्निध्यात सावलीत वाढलेले लोक आहेत. मला एकच वाटतं की यशवंतरावांसारखं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभलं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे.
द्विभाषिक मुंबई राज्याचे ते मुख्यमंत्री होते. द्विभाषिक राज्य चालवणं हे अत्यंत कठीण काम होतं. आरा भटनं त्यांनी त्यावेळेला विधान परिषदेत घेतलं. आरा भटांना सांगितलं कोयनेचा प्रश्न तू लावायचा, कारण त्यावेळी गुजरातमधले काही मंत्री होते आणि ते पॉवरफुल मंत्री होते, ते विरोध करत होते कोयना प्रकल्पाला. आमच्या तापीवर प्रकल्प करा, इकडे नको. तो मोडून काढण्याकरता आरा भटांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स स्थापन केली. संबंध छोट्या छोट्या उद्योजकांना एकत्र करून एक मोठी चळवळ उभी केली. आणि त्या काळात शेतीला पाण्याचा प्रश्न नव्हता, पुरेसं मिळत होतं, पण त्यांनी त्यावेळेला चळवळ करून या 10 वर्ष आरा भटांनी विधान परिषदेमध्ये एवढं त्या धरणाचा प्रश्न लावून धरला की कोयनेचा प्रकल्प त्यातून उभा राहिला. अशा रीतीनं माणसं निवडून 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 त्या त्या कामाला ते सगळ्यांना एकत्र करीत. आमच्या रेषा बोलतात भाषा हा कलाकारांमधील अभिव्यक्तीचा आविष्कार असणारा परिसंवाद झाला. यामध्ये नामवंत ज्येष्ठ कलाकारांबरोबरच माननीय उद्धवजी ठाकरे आणि रामदास आठवले यांचा सहभाग हा सर्वांच्या आकर्षणाचा भाग होता. चिपळूण हे तसं अत्यंत चांगलं शहर आहे. कोकणामधलं हे शहर आहे. म्हणजे आंब्याची आठवण झाल्यानंतर कोकणाकडे आम्ही सगळे पाहतो. म्हणजे गोड असणारा अशा पद्धतीचा कोकणचा हा सगळा परिसर आहे. आणि चिपळूणमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. कव्हरचं डिझाईन मी करत होतो, माझा मित्र माझ्यासोबत होता. आणि सुरुवातीला फडणीस साहेब त्याच्यावरचा वाघाचा पंजा नव्हता, वरती जे स्ट्रोक्स आहेत ते फक्त होते. शिवसेना प्रमुखाने बघितलं रे काय आहे, तर त्याने सांगितलं ते फटकार आहेत. तर फटकारे ठीक आहेत, फटकार आहेत का मिरच्या आहेत म्हणे. तुम्ही बघा ते तसंच वाटतं. अरे हो म्हटले, बरोबर आहे. ते म्हणे ह्याला वाघाचा पंजा टाकत नाही तोपर्यंत फटकारायला काही अर्थ नाही आहे. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की खरोखर माझ्या तरी माहितीमध्ये असं दुसरं कोणतंही उदाहरण नाही की एका व्यक्तीने आपल्या कुंचल्याच्या ताकदीवरती सर्वसामान्य मराठी माणूस जो आहे त्याच्यामधला वाघ जागा केला, वाघ निर्माण केला, वाघाची ताकद त्याला दिली. साहित्य निर्मितीमध्ये त्यांनी काय निर्माण केले की नाही मला माहिती नाही, ते बघणारे बघतील. पण मराठी माणसामध्ये ताकद ही त्यांनीच निर्माण केली हे मला वाटतं कोणालाही नाकारता येणं शक्य नाही. हे त्यांचं कर्तृत्व आहे. ह्या व्यासपीठाचं पावित्र्य हे वेगळं आहे. सर्व पक्षी आपण एकत्र आलो तरी एका मातृभाषेचे आपण लेकरं आहोत. आणि मी जे इथे करेन ते माझ्या मातृभाषेला म्हणजे माझ्या आईला आनंद देणारं आणि समाधान देणारच असेल ह्याची खात्री बाळगेन. ही शपथ आपण जर का घेतली तर मला असं वाटतं पुढची अधिवेशनं ही वादाशिवाय होतील. ज्या ज्या वेळेला मराठी भाषेसाठी असेल, व्यंगचित्रकलेसाठी असेल, केव्हाही हाक मारलीत तरी मी माझ्या संपूर्ण ताकदीनिशी आपल्यासोबत आपल्या पाठीशी उभा आहे. एवढंच वचन मी आपल्या सगळ्यांना देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर चित्र भाषा बोलतात आणि भाषा जर भावनांचं वहन करण्यासाठी सक्षम आहे तर मग लोकांच्या पर्यंत त्याचं संप्रेषण होत नाही का? हाही एक प्रश्न आपल्यापुढे उपस्थित होतो. मला हे सांगायचं आहे की स्वरांच्या प्रमाणे रंग हे अर्थनिरपेक्ष असतात. स्वर जसे अर्थनिरपेक्ष असतात तसे रंगही अर्थनिरपेक्ष असतात. रेषा ही स्वतंत्रपणे, आयसोलेटेड लाईन ही सुद्धा ॲब्सोल्यूट असते, केवल असते. असे व्यंकटेश माडगूळकर, शांता शेळके, डॉक्टर राचिम ढेरे, वि स वाळिंबे असे अनेक दिग्गज या चित्रामुळे माझ्या सहवासात आले. चित्रामुळे मी त्यांच्या जवळ गेलो आणि मला या चित्रांनी आणि या साहित्याने दोघांनी मला म्हणजे भरभरून दिलं. त्याच्यामुळे मी आज इथं उभा आहे. ही आहे मला दिसलेली एक राजकन्या. आणि आमच्या सर्वांच्या वतीनं काय आहे तर हा एक संदेश. धन्यवाद. आम्ही काय वाचतो आणि का वाचतो हा राजकारणी मंडळींच्या अनुभवाचा दिलखुलास कबुली जबाब होता. यामध्ये उषाताई वैरागकर आठले या छत्तीसगडच्या साहित्यिक आणि प्राध्यापिका सहभागी झाल्या होत्या.
आम्ही छत्तीसगडातच असल्यामुळे हिंदीच्या चित्रकथा आम्हाला जास्त मिळायच्या, तर आम्ही त्या अगदी हापापून वाचायचो, चित्र पाहायचो, शब्दांमध्ये त्याचे काय अर्थ असतात, काय मिळतात ते त्या चित्रांबरोबर त्याला आपसात त्याचा ताळमेळ करून बघत असायचो. आणि त्यांनी हळूहळू पुस्तक हाताळण्याची एक आवड उत्पन्न झाली. एक टेबल असायचं, त्या टेबलवर रूळ असायचं, त्याला रूळ का म्हणतात हे हातावर काढल्याशिवाय कळत नाही. तो हातावर बसला की फक्त इथंच घालायचा हात. आई ग म्हणायचं, त्या शाळेत मी होतो. बघा आई आकाशातच सूर्य हा आला, पांघरून भरदरी शेला. ही गाणी आजोबाचं पुस्तक नातवाला चालायचं, कवर घालून कवर घालून कवर घालून. तेच जिथं कुठं फाटलं असेल ना, अक्षर गेलं असेल, तिथे दुसऱ्याच्या पुस्तकात लिहायचं आणि तेच पुस्तक चालू. प्रत्येकाची आवड वेगवेगळी, प्रत्येकाची निवड वेगळी, आणि त्यामुळे काय वाचतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये येतो, राजकीय क्षेत्रामध्ये येतो, जेव्हा समाजामध्ये आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होते, तेव्हा आपल्या आवडीनिवडीपेक्षा समाजाला काय अपेक्षित आहे त्याचा विचार होणं अधिक महत्त्वाचं असं मला वाटतं. लहानपणापासून काश्मीरची राजकन्या ते नासी फडके काश्मीरी गुलाब, जसं आत्ता तुम्ही सांगितलं नाथ माधवांच्या नंतर जे आम्ही सुरू केलं असेल, बाळशास्त्री हरदासांपासून आणि पुढे ते बाबासाहेब पुरंदरेंपर्यंत, जितके म्हणून पुस्तकं जे जे काही आम्हाला मिळत गेलं, काही सोडलंच नाही खरं सांगायचं म्हणजे. आणि म्हणून हे सगळं वाचत असताना का वाचलं, तर त्यावेळेला वाचनाचं वेड होतं. एखादा केर काढताना कागदाचा कपटा जरी हातात दिसला, सापडला तिथे, तरी तो सुद्धा आम्ही लहानपणी वाचत असे आधी, आणि मग तो केरात ढकलला जात असे. इतकं वाचनाचं वेड होतं. कवी जेव्हा बोलतो ना, फुलांबद्दल फूल होऊन ऐकायचं असतं आपण त्याच्या कडेवरचं मूल होऊन. तू वळून हसलीस जेव्हा, नक्षत्र निथळले तेव्हा, मन शहारून मिटण्याची, डोळ्यात चंद्र टिपण्याची, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. कवितेचे नाव आहे कौऱ्यातील कारुण्य. गर्दी टपल्या मारून धक्का देत पुढे जात आहे. गर्दी टपल्या मारून धक्का देत पुढे जात आहे. तिच्याविषयीची कुजबूज वाढते आहे. कुणी संधी साधू तोकड्या कपड्यांवर तोंडसुख घेताना तिच्या रक्ताळलेल्या भावनांना झाकण्याचे सौजन्य विसरत आहे. कुणी राज्य करता तिकटाची पूड जवळ ठेवा, चाकू बाळगा, मार्शल आर्ट शिका, सल्ले सांगत आहे. यापुढेही कुणी स्त्रीने घराबाहेर पडू नये, पत्नी धर्म सांभाळावा, अशी भागवत धर्माची दीक्षा देत आहे. तर कुणी बापू विज्ञान युगात बचावासाठी देवाचे नामस्मरण करा आणि त्या क्रूरकर्त्यांनाच भाऊ संबोधा सांगत आहे. हे सारे कर्तव्याला पाठ फिरवीत सारा दोष मात्र स्त्रीवर ढकलत आहेत. कपाटातली जुनी पुस्तकं सारून नवीन हारीन लावताना संध्याकाळच्या कवितांना बिलगून बसलेलं तुझं पत्र हाती आलं. जरा फिकं पडलेलं, कडा काहीशा दुमडलेलं. पुन्हा जाग्या झाल्या आतुरतेनं मी ते निहाळू लागलो. भिरभिरत्या डोळ्यांनी वाचू लागलो, तर श्रीकार नव्हताच पत्राच्या वरती मध्यभागी. उजव्या हाताला नावाखाली तारीखही नव्हती, आणि प्रिय हा शब्द कपाळावरल्या कुंकवाखालच्या नुसत्याच गोंधळासारखा. बाईची कविता तिच्याही वाट्याला ते सारे भोग, तिचीही नाही सुटका बाईपणातून. कधी तिची चिरफाड
तर कधी न्याहाळलं जातं तिला जाड भिंगातून. बाईसारखंच वरपासून खालपर्यंत आणि आणि विरामचिन्हांपासून मोकळ्या जागांपर्यंत आणि मग त्यात एवढूसं जरी कुसळ सापडलं तरी त्या कुसळाचंच मुसळ करून कुटलं जातं तिला नैतिकतेच्या खलबत्त्यात घालून. चंद्रावर जाऊन आलेल्या माणसाला पैसा ओलांडून जाता येत नाही अजून. चंद्रावर जाऊन आलेल्या माणसाला पैसा ओलांडून जाता येत नाही अजून. मला काय मिळेल या चिंतेचं ओझं घेऊन जो तो उभा आहे उत्तर चुकलेल्या गणितासारखा. दूर दूर इंदूर वाढवी मान मराठीचा, होळकरांच्या राजवटीचा गाव मराठीचा. नराधमांच्या अत्याचारास बळी पडता पडता ती गेली देहाची मशाल पेटवून. खरेच आहे आता तुझ्या विनाही माझे बरेच आहे, सारे खरेच आहे. ज्यांचे कष्ट वारे माप त्यांची स्वप्ने मातीमोल, कितीही खणत गेले तरी कशी लागत नाही ओल. ज्ञानोबाची सारी उमेद समाधीत गाडली जाते. चोखोबाच्या अंगावर अजून भिंत पाडली जाते. ज्ञानोबाची सारी उमेद समाधीत गाडली जाते. चोखोबाच्या अंगावर अजून भिंत पाडली जाते. धर्मांधांच्या दृष्टीमध्ये नवा बदल होत नाही. नामदेवाला आपली पायरी ओलांडताही येत नाही. भारनियमनाचा भार पेलत कंदील चिमणीला म्हणाला, चला बरे झाले, या निमित्तानं का होईना जुने दिवस परत आले. कंदिलाकडे धूर मिश्रित नजरेने पाहत चिमणी म्हणाली, हो रे भाऊ, तेव्हा जरी लाईट नव्हती स्थिती इतकी वाईट नव्हती. मी एकदा तरी तुला विचारायला हवं होतं, तू सांग माझ्या मुली तुला काय आवडतं, असा माणूस कसा झाला या राकूस, असा माणूस कसा झाला या राकूस. पोटा पाण्याच्या रे आगीत दूर लोटल तानूल, पेटक नशीब सांडल. तशी त्यांची काय खटखट नाही. 5 वर्षांनी एकदाच बापडे घराकडे येतात. जावचो येवचो खर्च सगळं आपणच करतात. चाय पाणी खाना पिना सगळ्यात तेच भागवतात. आमका तुमचा काही एक नको म्हटला तर त्यांका आवडणार नाही. बाकी त्यांची काय खटखट नाही. जिथं तिथं अटॅचमेंट, ज्याचं त्याचं वेगळं पान. हरवून गेले संवाद भिंतीचेही भैरे कान. चकचकणाऱ्या इतक्या भिंती इथं आरशालाही थारा नाही. सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा, घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा. सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा, घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा. मध खाते माशी तरी सोंडेमध्ये डंक, चिकटला कोळी त्याच्या पायाखाली टेंक. देते कोण देते कोण देते कोण देते देते कोण देते कोण देते कोण देते. रुम रुम दारार रुम रुम दारार रुम रुम दारार रुम दारा. आला गावात आला, चला चला पाहू चला त्याला आला. गणपती आला गावात आला, चला चला पाहू चला त्याला.
विदेशातील मराठीचा जागर हा परदेशातील कर्तृत्ववान भारतीयांचा कार्यक्रम म्हणजेच मराठी माणसांच्या विदेशातील उत्तुंग भरारीचा द्योतक होता. या शाळेचं नाव आहे शिशु भारती. बोस्टन येथील लेक्झिंग्टन या ठिकाणी ही शाळा भरते. या शाळेत फक्त मराठीत नाही तर इतर भारतीय भाषांचे गुजराती, हिंदी, कन्नड, तामिळ इत्यादी भाषाही शिकवल्या जातात आणि ही शाळा दर रविवारी 2 तास भरते. परदेशात राहून कितीही श्रीमंती आली तरीही ओढ मात्र देशाची आहे. परदेशात राहणाऱ्या 2-3 पिढ्या गेल्या तरीही कोकणातील मुस्लिम बांधव घरात कोकणी भाषा बोलत आहेत. भाषा पूर्ण इंग्रजी, आपण बोलत होतो मराठी. 4 लोक जेव्हा मराठी एकत्र येत होती त्यातून स्फूर्ती घेऊन त्यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र, वार्तापत्र 1970 साली काढायचं ठरवलं. मराठी चित्रपटसृष्टी आणि साहित्य या विषयावरील परिसंवादात दिग्दर्शक एन चंद्रा, महेश कोठारे, विजय कोणके, अभिराम भडकमकर, रविराज गंदे, पुरुषोत्तम बेर्डे, कांचन अधिकारी, विजय कदम, सविता मालपेकर, मनोज कोलमकर आदींनी भाग घेतला. चिपळूणच्या साहित्य संमेलनातील कथाकथन हा सर्वांना हेलावून टाकणारा कार्यक्रम ठरला. ग्रामीण भागातील चित्रीकरण करणाऱ्या कथेच्या सादरीकरणामुळे या संमेलनाला हजेरी लावणाऱ्या सर्व रसिकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला. बियड कशाचा बियड आणि कशाचं काय लगेच तितक्यात खंडून आणा म्हणे आपला मुग्या बियाड झालेला की हां आपला मुग्या बियाड आहे की लगेच ते हां हो तो हां ते आमचं मुग्या आहे म्हणे बियाड झालेला. बियाड म्हणजे काय हा ते तुम्ही ते म्हणते काय तेच असं म्हणताच लगेच ते चला मला त्याचं घर दाखवा असं म्हणताच मग पोलीस 2-3 बंदूकधारी पोलीस ते फौजदार कोंडबा पाटील आमच्या छपराकडे येऊ लागले. मी नुकताच गावताचा भार आणलेला पाण्या पुढे टाकलेला मैचे वटवट सुरू मैकडे माझं तोंड मैचं बाहेर गल्लीमध्ये तोंड तिकून कोंडबा पाटील पाठीमाग 2-3 बंदूकधारी पोलीस आणि फौजदार रिव्हॉल्वर घेऊन आमच्या घराकडे येऊ लागला. माईनं मला बोलता बोलता तिचा आवाज बसला अरे मुग्या मला काय झालं तो आवाज आला आता लय शिवाय होती मला तू अरे मुग्या गावतात काय चोरून आणलं का मला मी गावतात काही नाही चोरून आणलं का आपली चोराची खानदान आहे काय मग पोलीस कसे आले बाई पोलीस कसे आले अरे म्हणलं पोलीस कुठे आलेत पाहत होतं मागं पोलीस आले झपझप आले तितक्यात माझ्या माईची वाचच बसली हाताबाई बाजरीची भाकर करपून गेली. मी आता जीव द्यायला निघाली आणि जीव द्यायचा तिनं एक हा नवा मार्ग शोधून काढला. ती इथं आली. तिला माहीत होतं आम्हाला माहीत आहे का या वारुळामध्ये एक भला मोठा सर्प राहतो आणि म्हणून तिनं अख्खाचा हक्का हात त्या वारुळ्याच्या तोंडात घातला आणि म्हणाला ये रे नागराजा डस मला. पण नागराज काही तिला डसला नाही. देवीनं वृद्धेच्या त्या झोपडीकडे पाहिलं. झोपडीत अंधार होता. आजी तुमच्या झोपडीमध्ये अंधार आहे तुम्हाला नाही भीती वाटत? देवी अंधार कितीतरी प्रकारचा असतो अगं आणि अनेक तऱ्हेच्या अंधाराला मी सामोरी गेली आहे. साहित्यामुळेच विज्ञान आणि विज्ञानामुळे साहित्य हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि कुठलीही गोष्ट जोपर्यंत लेखी स्वरूपात आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत ती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि साहित्याचं हेच काम आहे की ते आपल्यापर्यंत पोहोचवणं. आणि या चिपळूणच्या साहित्य संमेलनामध्ये मला येण्याची संधी मिळाली हे माझंच मी भाग्य समजते आणि माझ्यामुळे अनेक इथले जे विद्यार्थी आहेत ते त्यांना जी काही मी प्रेरणा देऊ शकले ती केवळ तुमच्या इन्व्हिटेशनमुळे. आणि पुन्हा एकदा धन्यवाद की तुम्ही मला इथे बोलवलं आणि सगळ्या मुलांपर्यंत पोचायचा मी प्रयत्न केला. थँक्यू. जो सोहळा संपू नये असं वाटत असतानाच या संमेलनाचा समारोप सोहळा झाला. रसिकांसमोर उत्तम कार्यक्रम सादर करणं एवढंच ध्येय आम्ही समोर ठेवलं आणि त्या प्रामाणिक प्रयत्नांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणणारा आणि विविधतेतून एकतेचं दर्शन घडवणारा साहित्याचा हा आनंदोत्सव होता असंच म्हणावं लागेल. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीचे राजकीय नेत्यांना, साहित्यिकांना, रसिकांना आणि इथे आनंदाचे भरते आलेल्या चिपळूणच्या नगरवासियांना सविनय अभिवादन.
आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य